जय भीम गाईज. तर आजचा आमचा दुसरा मुक्काम मनसर या ठिकाणी आहे आणि मनसरला आम्ही सर्वजण थांबलोय. इथे पण अतिशय सुंदर धम्मभूमी आहे, बुद्धविहार आहे आणि बुद्धांच्या खूप सुंदर सुंदर मूर्ती आहेत. तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये मी दाखवणारच आहे. तर इथून आमचा आज प्रवास सारनाथ येथे जाणार आहे. सो आजचा पूर्ण दिवस आणि पूर्ण रात्र आम्हाला प्रवास करायचा आहे आणि उद्या आम्ही पोहोचणार आहोत सारनाथला. तर चला, तुम्हाला आज मी मनसर येथील पूर्ण बुद्ध विहार दाखवते आणि इथल्या सुंदर सुंदर बुद्ध मूर्ती सुद्धा तुम्हाला बघायला मिळणार आहेत. तर बघा, अतिशय सुंदर बाबासाहेबाचं स्मारक आहे इथे. बघा, खूप छान इथे स्तूप पण आहे आणि स्तूपाच्या समोरच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा स्टॅच्यू आहे. ही बघा, सर्व मंडळी आमच्या सोबतच्या आहेत, मस्त उन्हाला थांबलेले आहेत. सांगा ना कुठे फलाट बांधावं, काय बांधावं. तुम्हाला आताच मी दाखवलेलं आहे बुद्ध विहार आणि इथे बाजूलाच एक तळा आहे, तर ते बघण्यासाठी आम्ही चाललोय. बघा, चला मामा. चला सर्वजण चला, थोडस टेकडीवरती चाललोय आम्ही. उंचच्या उंच टेकडी चढून बघा, हे सर्वजण आम्ही आलोय तळ बघण्यासाठी. सर्वांनाच उत्सुकता आहे. तळ किती सुंदर आहे. बघा गाईज, कसरत चालू आहे यांची. कशी तळ बघण्यासाठी आले होते, कसरत करून आले होते एवढी. चला चला, खतरो के खिलाडी झालात तुम्ही आज. खतरो के खिलाडी. बापरे, फार एवढं शेतातून चाललो आम्ही. जेवायला बसलोय आम्ही सर्वजण. जेवणामध्ये मस्त वांग्याची भाजी आणि पोळ्या बनवल्या होत्या. चहा घेतोय आम्ही. छान आहे, टेस्टी आहे का? मस्त आहे. आमची गाडी थोडीशी थांबवलेली आहे पेट्रोल पंपावरती चहासाठी. हे बघा, सगळेजण उतरतायत चहा घेण्यासाठी. चहा घ्यायला आणि कोणतं ठिकाण आहे माहिती नाही आम्हाला काहीच माहिती नाही कुठे आहे पण वाटते. हा, पाण्याची व्यवस्था केली आमच्या मामाने. भरपूर आणल्या तुम्ही बॉटल. रस्त्यात पाणी कुठं भेटत नाही म्हणून आम्ही घेतलं असतो. बरं बरं, चला मग बसा आता गाडीमध्ये. निघायचंय आता. गाडीमध्ये आम्ही थोडंफार फराळाचं खाते. बघा, चिवडा, मोतीचूर आहे, अजून काय काय आहे. चटणी आत्यानं स्पेशल बनवून आणलेली आहे. हे बघा, सर्वजण आम्ही थोडंफार. वाव. तर आम्ही चहा घ्यायला थांबलोय हॉटेलमध्ये. कसं आहे बघा बरं तुमच्या चहा. चहा बघा, छान आहे का? छान आहे म्हणतात. हे बघा, आमचे या साईडला पण सर्वजण थांबलेले आहेत मेंबर्स. हा घेण्यासाठी थांबले आम्ही. थोडेफार कुकीज घेतोय आम्ही.
तर गाईज इथे आम्ही कॅन्डी खरेदी करतोय बघा. मस्त खूप छान छान कॅन्डी आहे तिथे. हे बघा. आम्ही आता मसाला पान खातोय. बघा किती छान आजी गाणे म्हणतायत सगळेच जण. भीमा आवडीना बाई खाई कांदान भाकर. भीमा आवडीना बाई खाई कांदान भाकर. गोडगोडा खाया वाटली लसणाची चटणी संग तोंडी लावाया. ते जेवण गिरवाया टाकू दुधात साखर. ते जेवण गिरवाया टाकू दुधात साखर. भीमा आवडीना बाई खाई कांदान भाकर. भीमा आवडीना बाई खाई कांदान भाकर. जय भीम. धन्यवाद. तर मंडळी बघा खूप छान छान गाणे म्हणतायत. आपल्या आजी मावशी खूप सुंदर गाणे म्हणतायत. या परभणीहून गायकवाड ताई आलेल्या आहेत आणि आपल्या पुढे जुनं एक गाणं बाबासाहेबांचं त्या सादर करणार आहेत. टाळ्या चला म्हणू द्या ना त्यांना. म्हणा. थांबा हो थांबा गाडीवाले दादा बाळे कुटामी. भीमा माझे नाव राहिले फार दूर माझे गाव. गाडीत घ्या हो मला गाडीत घ्या हो मला. गाडीवान बोले जात सांग बाळा दिसतोस खरोखर तू लई भोळा. गाडीत घ्या हो मला गाडीत घ्या हो मला. वा वा मस्त मस्त खूप छान. तर अजून एकदा आम्ही चहाच घेतलेला आहे कारण सायंकाळचा टाइम झालेला आहे. 4 वाजून गेलेले आहेत आणि चहाचा टाइम झालेला आहे. कसं आहे MP मध्ये आम्ही आलोय आणि इकडे पण छान भेटतोय चहा. हो अद्रकवाली चाय पी के मजा आहे. तर आम्ही आता एका ठिकाणी उतरलोय जेवण्यासाठी. चला मग आता जेवायला जाऊया आपण. आज काय बनवले काय माहिती जेवणामध्ये. अरे वा खिचडी आहे म्हणे आज. चला बघा मस्त पैकी आज खिचडी बनवलेली आहे जेवणामध्ये. सेंट मस्त यायलाय खिचडीचा. चला सर्वजण बसलेले आहेत. आता मी पण बसून घेते जेवायला. तर आमच्या सर्वांचे जेवण वगैरे झालेले आहेत आणि थोडस बसलोय आम्ही. हे बघा आता इथून आम्हाला आज खिचडी केली होती जेवायला आणि छान झाली होती. आता आज रात्री आपण कुठे निघणार आहेत. सारनाथला जाण्यासाठी. सारनाथला जाण्यासाठी रात्रभर प्रवास आहे आपला. हो गाडीमध्ये. आपण दुपारपर्यंत पोहोचतो सारनाथ. ओके. तर उद्याचा पूर्ण ब्लॉग हा सारनाथचा असेल. आपल्या या ब्लॉगला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.